नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो सोफिया रॉबोट आलेला आहे त्या रॉबोट संदर्भात आपण माहिती ह्या ठिकाणी बघणार आहोत। सोफिया रॉबोटची निर्मिती नेमकी कशी झाली, कुठून आली, त्याची स्थापना कोणत्या देशामध्ये झाली किंवा कोणत्या हेतूने ते तयार करण्यात आले त्या संदर्भात माहिती ह्या ठिकाणी बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून CTT किंवा TETच्या दृष्टिकोनातून जे व्हिडिओ तयार करतो त्या व्हिडिओचा तुम्हाला हा फायदा होणार आहे। बघा, सोफिया रॉबोट ही हॅन्सन रोबोटिक्स या हाँगकाँग स्थित कंपनीने विकसित केलेली एक अत्याधुनिक ह्युमनॉइड मानवासारखी रॉबोट आहे। म्हणजे ही जी रॉबोट तयार केलेली आहे सोफिया रॉबोट ही अत्यंतिक काळानुसार चालणारी आणि ह्युमनॉइड मानवासारखी रॉबोट आहे। म्हणजे हुबेहूब मानव ज्या पद्धतीने दिसतो त्या पद्धतीनेच ही रॉबोट तयार करण्यात आलेली आहे। आता बघा, तिच्याबद्दल काही महत्त्वाची जी माहिती आहे त्यामध्ये निर्माता सोफिया रॉबोट ज्यांनी तयार केलेले आहे ते डॉक्टर डेव्हिड हॅन्सन यांनी हॅन्सन रोबोटिक्स कंपनीमार्फत तिची निर्मिती केली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा TET CTETला काय विचारलं जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे विविध अंगाने ती माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। प्रथम सादरीकरण 2016 सार्वजनिकरित्या प्रथम प्रदर्शित झाली। आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे त्याला आपण AI नावानेही संबोधतो। सोफियामध्ये नैसर्गिक भाषा प्रक्रिया नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, नॅचरल म्हणजे कसं, आपण ज्या पद्धतीने घरी असल्यानंतर वावरत असताना जसं राहतो, जसं बोलतो, जसे हावभाव करतो त्या पद्धतीने, आणि सोफियामध्ये नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि मशीन लर्निंगचा वापर आहे, ज्यामुळे ती माणसाशी संभाषण करू शकते, चेहऱ्यावरील भाव ओळखू शकते व प्रतिसाद देऊ शकते। म्हणजे तुम्ही संवाद साधत असताना तुम्ही जसं संवाद साधाल त्याच पद्धतीने सोफिया रॉबोटसुद्धा त्या ठिकाणी संवाद हे साधत असते। त्यानंतर 4 मानवी चेहऱ्यासारखा देखावा, तिचा चेहरा हॉलिवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न यांच्यापासून प्रेरित आहे। माझा चेहरा म्हणजे सोफिया रॉबोटचा जो चेहरा आहे हा सोफिया रॉबोटचा चेहरा हॉलिवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न यांच्यापासून हा प्रेरित होऊन तयार करण्यात आलेला आहे। 5 नंबरमध्ये नागरिकत्व 2017 सौदी अरेबियाने सोफियाला औपचारिक नागरिकत्व दिले, जे एखाद्या रॉबोटला दिले गेलेले पहिले नागरिकत्व होते। नागरिकत्व म्हणजे ते देशाचा नागरिक आहे ह्या आविर्भावाने ते त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता बघा, क्षमतामध्ये त्यामध्ये कोणकोणते कॅपेबिलिटी आहे, तर संवाद साधण्याची आहे क्षमता, चेहऱ्यावरील भाव दर्शवण्याची क्षमता आहे, साधे प्रश्नाची उत्तरे देण्याची त्यामध्ये क्षमता आहे, हावभाव वर हातवारे करण्याची क्षमता आहे। आता बघा, आपण सुरुवातीलाच ह्या ठिकाणी बघितलं की त्याची जी निर्मिती करण्यात आलेली आहे ही नैसर्गिक म्हणजे आपण ज्या पद्धतीने राहतो, ज्या पद्धतीने हावभाव करतो त्या पद्धतीने हे त्यामध्ये क्षमता डेव्हलप करण्यात आलेली आहे। आता 7 नंबरमध्ये शिक्षण, आता त्याचा वापर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो, तर एक शिक्षण, रिसर्च संशोधन असेल, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान प्रदर्शने, परिषदामध्ये भाषणे इत्यादी ठिकाणी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व मानवी रोबोट संवादाविषयी संशोधनासाठी ह्या सोफिया रॉबोट त्या ठिकाणी वापर केला जातो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सोफिया रॉबोट संदर्भात जी प्राथमिक माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम
हे केलेलं आहे. विशेषतः आज कृत्रिम बुद्धिमत्ता AI हा प्रकार मोठ्या प्रमाणात हा कानावर आपल्याला ऐकू येतो. त्याचं नेमकी कारणे काय आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे लक्षात येईल. धन्यवाद.